रेडी. महोदय, आपले दिनांक 15 ऑक्टोंबर 1974 चे पत्र मिळाले. आपण आपल्या पत्रात महाराष्ट्र शेती विकास महामंडळाच्या कार्याबद्दल माहिती विचारली आहे. ती माहिती आम्ही आपणास थोडक्यात पुढीलप्रमाणे कळवित आहोत. ही महामंडळ टंचाईच्या दिवसात जनतेला अधिक अन्नधान्य मिळावेत म्हणून सुगीच्या दिवसात ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवते. त्यासाठी महामंडळ महाराष्ट्रभर अन्नपदार्थ खरेदी केंद्राची जाळी निर्माण करीत आहे. तसेच अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उत्तेजन मिळावे म्हणून ठराविक किंमतीला ते खरेदी करण्याचा त्यांच्याशी आगाऊ करार करणे, त्यांना नफायात भागीदारी देणे यासारखे उपक्रम महामंडळ हाती घेत आहे. मांस, भाजीपाला यांची नासाडी टाळावी व तो माल वर्षभरसुद्धा ताज्या स्थितीत राहावा यासाठी महामंडळ महाराष्ट्रभर साठवण्याच्या व प्रक्रियेच्या अधिकाधिक सोयी करीत आहे. गोठवण्याच्या सोयीमुळे मटार, मक्याची कणसे, फुलगोबी यासारख्या ठराविक मोसमात मिळणारा माल वर्षभर केव्हाही मिळू शकतो. बटाटे, गोबी यासारखा माल चांगल्या स्थितीत टिकवण्याच्या दृष्टीने महामंडळाने शीतगृहाची सोय केली आहे. त्याचबरोबर गृहिणींना प्रमाणित माल रास्त किंमतीत मिळावा म्हणून महामंडळ तो आपल्या नावाच्या शिक्क्यानिशी विकते. तसेच ज्या क्षेत्राकडे आजपावतो कोणत्याही खाजगी वा सरकारी उद्योगधंद्याने ढुंकूनही पाहण्याचे धाडस केले नाही, त्या क्षेत्रात महामंडळाने आपले कार्य सुरू केले आहे आणि परिणामतः महामंडळाची व्यापारी उलाढाल केवळ एका वर्षात दुपटीने वाढली आहे. आगामी वर्षात ही वाढ 3 कोटी रुपयापर्यंत जाईल अशी महामंडळाची अपेक्षा आहे. परंतु महामंडळाच्या कार्याचे खरे यश गोठवलेल्या अन्नपदार्थाची विक्री महाराष्ट्र किती वाढते आहे या गोष्टीवरून आजमावले पाहिजे. कारण त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला नवीन बाजारपेठा मिळतील आणि गृहिणींनाही उत्तम दर्जाचा माल नेहमी रास्त किंमतीत मिळू शकेल. वरील त्रोटक माहितीवरूनही महामंडळाकडून सध्या होत असलेल्या उपयुक्त कार्याची आपणास स्पष्ट कल्पना येईल अशी आशा आहे. महामंडळाच्या कार्याचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे आणि जसजसा हा व्याप वाढत जाईल तसतसे महामंडळाच्या कार्याच्या उपयुक्ततेचेही क्षेत्र वाढत जाईल. सध्याच्या अन्नधान्य टंचाईच्या काळात तर महामंडळाच्या कार्याचे महत्त्व विशेष आहे हे आपणास मान्य होईल अशी आमची खात्री आहे. वरील माहितीने आपले समाधान
होईल अशी आम्ही आशा बाळगतो. आपला